जितकं लहान मुलांचं कौतुक करावं ना तितकं ते कमीच असतं. मी ना जसा मला वेळ भेटेल तशी मी एक्सरसाइज करते. सो विहान ते पण बघितला की ना पटकन मला जॉईन करतो आणि मम्मा मलाही करायचं आहे, मलाही करायचं आहे म्हणून सेम तो टी व्हीमध्ये बघून करतो आणि मला ना याचं खूप छान कौतुक वाटतं. आतापासूनच तो ह्या सगळ्या गोष्टी शिकतोय म्हणून त्याला बिलकुलही सांगायची गरज पडत नाही. तो स्वतःच येऊन मला जॉईन करतो. विहानला ना खूप सर्दी आहे म्हणून मग मी इथे त्याला गरम पाणी ठेवलं. 2-4 दिवस झाले मी त्याला गरम पाणीच देत आहे आणि माझ्यासाठी छानच एक साईडला चहा बनवून घेतला. 2 दिवस झाले घरामध्ये गाजर आणून ठेवले होते, किसूनही घेतले, पण त्यामध्ये घालण्यासाठी माझ्याकडे खवाच नाही होता म्हणून मग काल करायचं राहून गेला होता. आज तो खवाही आणून घेतला. तसं तर दरवर्षी ना खूप वेळेला माझ्या घरामध्ये गाजरचा हलवा बनायचा, पण ह्या वर्षी ना सीझनमधला फक्त मी दुसऱ्यांदा हा गाजरचा हलवा बनवत आहे आणि ह्यांना ना विदाऊट खवा जर गाजरचा हलवा बनवला ना तर त्यांना तो बिलकुलही आवडत नाही. मग चला म्हटलं आज ह्या वेळेला ह्यांच्या आवडीचा असा मस्त असा गाजरचा हलवा बनवून घेतला मी. आणि संध्याकाळची सुरुवात ना माझी नेहमीच असं टी व्हीवर स्वामींची गाणी लावते आणि बाकीच्या कामांना मी सुरुवात करते. विहान झोपला होता, मग चला म्हटलं तेवढा वेळ ना कपड्यांचे फोल्ड वगैरे करून ठेवते. मी दुपारीच कपडे आणून ठेवले होते पण फोल्ड करायचे राहिले होते, मग ते सगळे छान फोल्ड वगैरे करून घेतले. आणि संध्याकाळचा हा वेळ असतो ना तो मला खूप म्हणजे छान आवडतो, कारण त्यामध्ये पटापटा सगळे कामं होऊन जातात. संध्याकाळचं सगळं झाडून वगैरे काढलं, दिवाबत्ती केली, सगळा स्वयंपाक वगैरे आवरला. तेवढ्यात हेही आले होते आणि हे आज स्वतःहूनच म्हणत होते की मला पालक आणि कांद्याची भजी करायची आहेत. सो त्यांना म्हटलं की चला मग तुम्हीच बनवून घ्या. सो यांनी तर छान अशी पालकची आणि कांद्याची भजी बनवून घेतली आणि स्वतःचं लेकरून असं काही घेऊन बसलं ना की मला खरंच खूप कौतुक वाटतं. आता त्याला तर ह्या मॅपमधलं काहीच येत नाही, पण तो एवढं छान आवडीनं घेऊन बसतो ना की मला त्याचं खूपच कौतुक वाटतं. चलो बाय.